अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मोठ्या नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सध्या मी नांदगाव खंडेश्वरच्या धामक गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला। त्यामुळे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। या कुटुंबाचं जर बघितलं तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे। धान्य असतील आणि जे काही घरोपयोगी साहित्य असतील पूर्णपणे पावसात भिजलेलं आहे आणि संपूर्ण हे कुटुंब आपण बघू शकतो की पूर्णपणे उघड्यावर रात्रभर पावसामध्ये रात्र यांनी अंधारात या ठिकाणी रात्र या ठिकाणी काढलेली। त्यामुळे अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे जी आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावामध्ये आपण बघू शकतो। छोटे छोटे हे बाळ आहे आणि हे पूर्णपणे आता घर नसल्यामुळे राहायचं कुठं ह्या नागरिकांसमोर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अशाच परिस्थितीमध्ये पाहिलं तर धामक असतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो घरं या ठिकाणी जमीनदोस्त झालेली। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही महिला देखील आहे, त्यांचं घर पडलं, त्यांचं नुकसान झालं। काकू, केव्हा काय काय तुमचं नुकसान झालं? नुकसान तर पूर्णच नुकसान झालं। तीन वेळा झालं। आणखी काही महिला आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। काकू, काय सांगणार, काय एकंदरीत तुमचं नुकसान झालं, काय? नुकसान आमचं आता समजा घर पडलं, आमचं जे राहण्याचं ठिकाण होतं ते सबंध सुद्धा पडून तुम्हाला दिसूनच राहिलं। त्याच्यात आमचं गहू, फ्रीज, टीव्ही याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। बरं तेवढंच बरं झालं का ढोरं वासराचं नुकसान नाही झालं। उद्या झालं आमच्या लेकराला नुकसान व्हायचं होतं। आणखीन कसं इचुकाट्याचं त्याच्यानं ह्या पाणी पावसाळ्याच्यानं पूर्ण जेवढं घरात जेवढं होतं कुरड्या बापड हे तर सगळ्यांना पोहणी लागलं। भांडे सुद्धा पोहणी लागले। भांडे सुद्धा एक तरी ढोबत दिसत नाही, तुम्हाला काहीच दिसणार नाही याच्यात। कारण काय आता राहिले सुद्धा सोय नाही आहे। तर समजा भांडे जर आपण समजा मातीतून उपसूक काढली तरी दिसन, नाही तर याच्या काहीच दिसत नाही। एकही भांडे येत नाही, हाती नाही लागत। जेवढं एवढं फक्त आहे आता, जेवढे ह्या मातीतून आपण काढू उपसून तेवढं फक्त हाती राहणार, याच्या काहीच नाही येत। काय मागणी असतं सरकारकडे? सरकारकडे फक्त आमची आता सध्या एवढीच मागणी आहे की आम्हाला राहण्याची सोय सध्याच्या घडीला। तर सध्या आता हे दोन लहान लहान लेकरं संध्याकाळी जर पाणी आलं किंवा दुपारी पाणी आलं, आम्ही कुठं राहू? आम्हाला राहण्याची सोय काहीच नाही। फक्त एवढं आहे की आम्हाला राहण्याची सोय करून द्यावे, बस हीच विनंती आहे। नक्की या कुटुंबाचं जर आपण पाहिलं तर अतिशय विदारक परिस्थिती आहे। पूर्णपणे घरातले साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे। धान्य असतील, कपडे असतील, जे काही राहण्याची सुविधा ते पूर्णपणे नष्ट झाले। त्यामुळे तातडीने तात्पुरती देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने त्यांनी व्यवस्था करावी अशी जी मागणी आहे त्या कुटुंबाने केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, धामक, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।